तक्रार नाही. राख झाली जगण्याची हायतरी जिता. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाची यूट्यूब चॅनलमध्ये. त्यांना ट्रेंडिंग आहे जे काही मराठी. ओके, तर मित्रांनो आज रोज जबरदस्त केलं तुम्ही टायटलमध्ये आणि थंबनेलमध्ये बघून समजलं असाल आणि प्रिव्ह्यू देखील तुम्ही इथे पूर्ण बघितलं असेल, तुम्हाला समजून जाईल. ओके, तर आज रोज जबरदस्त केलं. हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्याची चापट प्रो ॲप्लिकेशन गरज लागेल. ओके, आणि एक VPN एक लागेल. ओके, तीन ॲप्लिकेशन लागणार आहे, ही CapCut आणि VPN. परत नाही ती आपलं आलं मशीन. ओके, हे आपले दोन्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिरियड मशीनमध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि जेस्ट आपण पहिला आहे ते ही करून घेणार आहोत. ओके, तर आपण आहे ते चॅप्टरमध्ये थोडं आपण क्रेडिट कार्ड पिक्चर ती थोडं ॲड करणार आहोत. की सर्वात आधी न्यू प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो याचा पार्ट तुम्ही 1 बघितला नसतात ते देखील आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, बघून घ्यायचं आहे. आणि आठवड्याला पासवर्ड देखील आहे, कुठेही मी व्हिडिओमध्ये दाखवेन. ओके, येण्यापर्यंत व्हिडिओ बघा. आणि इथे आणि मटेरियल तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर हा व्हिडिओ बघा. तुम्हाला आलं मशीन देखील साइन इन करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॉपला लिंक दिली आहे, ती देखील जाऊन बघा. आणि तुम्हाला मटेरियल ही करता येत नसेल तर देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल ते खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली इंस्टाग्रामची लिंक दिल्या, तिथून तुम्ही मला इझिली ते मेसेज करून विचारू शकता. ओके, आता जस्ट काय करायचं आहे तुम्हाला, मी बिटमार्कचा एक व्हिडिओ दिला असणार आहे, ते तुम्ही सिम्पलीपणे ॲड करायचा. आता सिम्पल म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, एवढं जायचं तुम्हाला दिलं आहे. फक्त काय करायचं आहे, मी इथं तुम्हाला काय करतो, इथं ऑडिओ करून घेणार आहे. ओके, न स्किप करता व्हिडिओ पहा मित्रांनो. ओके, कारण का व्हिडिओमध्ये खूप चेंजेस आहेत. ओके, आता मी बघू शकता बीट कशा पर आपण दिलं आहे. इथं मला आता बीटची मी इथं आकडे दिलेले आहेत. ओके, तर मी इथं बीटचे आकडे दिलेले आहेत. ओके, तर मी इथं बरोबर आता बघू शकतो, इथं आपण 1 सेकंदावरती इथं सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲडवरती क्लिक करून ॲड बीट करायचे. तर मी इथं बरोबर ॲड बीट केलेलं आहे. परत मी तुम्हाला इथं बघू शकता, अशा परत तुम्हाला इथं आकडे बदलतील आता. ओके, 2 पॉईंटवर दिलेलं आहे. परत नाही आपल्याला 3 पॉईंटवर द्यायचं आहे. परत नाही तुम्हाला 4 सेकंदावर द्यायचे आहे. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करून टाका. आणि चॅनलवरती जबरदस्त रील्स असतात. ओके, आता जस्ट काय करायचं तुम्हाला, आता मी ते काय करतो बघू शकता. जस्ट इथे जे प्लस इथं आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला मटेरियलमध्ये फोटो प्रोव्हाइड केले असतील इमेजेस, तुम्ही ते ॲड करू शकता किंवा इथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवू शकता. ओके, आता मी तुम्हाला जे इमेज दिले ते मी ते इमेज थोडे इथं ॲड करून घेतो. ओके, तर मी इथं इमेज आहे ते मी इथं ॲड करून घेतो. 4-5 इमेज इथं ॲड करून घेतो. ओके, तर मी ते ॲड करून घेत आहे. ओके, तर तुम्ही ॲड केल्यानंतर काय करायचं, जस्ट हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. आता व्हिडिओ डिलीट केल्यानंतर काय करायचं आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. ओके, आता काय करायचं आहे, इथं तुम्हाला पहिली बीट इथं दिसेल, ह्या फोटोला आपण इथे घेऊया. ओके, तर आपण काय करायचं आहे, आता तो आपण आता आहे इथं बॅक आलेला आहे, थोडं काय अडचण नाही. ओके, फक्त तुम्ही काय करा, इथं आपण आहे ते थोडं इथं व्हिडिओ एक ॲड करून घेऊया आपण. इथं सर्वात आधी आपण काय करायचं आहे, इथं जो मी आता तुम्हाला ते बीटमार्कचा व्हिडिओ दिला असेल तो पण आणखीन एकदा तुम्ही ते ॲड करायचं आहे. ओके, आणखी एकदा ॲड केल्यानंतर त्याला 1 नंबरला आपण ॲड करून घ्यायचं आहे. 1 नंबरला ॲड केल्यानंतर ह्याला तिथं आपण आता बीट आता दिलेलं आहे, तिथं फक्त एक्स्ट्रा कट करायचं आहे. फक्त कारण का आपण आलं मशीनमध्ये त्याचा वेगळा व्हिडिओ लावणार आहोत. ओके, तर इथं काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे इथं बीटनुसार आता इथं फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी इथे बघू शकतो फोटो इथं सेट करून घेतो. ओके, आणि याला असं झूम झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे. बीटनुसार इथे फोटो वगैरे तुम्ही लावून घ्यायचे. आणि व्हिडिओ कसा झाला 1-20 कमेंट करून नक्की सांगा. ओके, कारण का जबरदस्त चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. ओके, तर मी त्या इथे सेट करून घेतलेलं आहे बघू शकता. ओके, तर मी तोवर इथे फोटो इथं ॲडजस्ट करून घेतो, तोवर तुम्ही कमेंट इथे टाकून टाका. ओके, तर हा फोटो डिलीट करून टाकतो. आता तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे केल्यानंतर काय करायचं आहे, आता काय करायचं तुम्हाला इथं हे व्हिडिओ सोडायचा. पहिला या फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला इथे तुम्हाला एक ॲडजस्ट ऑपासिटी नावाचा ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला 40% किंवा 40% ठेवायचे फोटो
ऑपासाठी ठेवायचं 40%. ओके, तर मी आपल्या जेवढे येण्यापर्यंत आपली इमेज असतील तर 40% करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा इथे तिथं आपण इथं आपलं जे फोटो ॲड केलं तिथं यायचं आहे. पुन्हा तुमचे काय करायचे बघू शकता, इथे ॲड वरती क्लिक करून जे तुम्हाला आता मी फोटो सेम आपण आता जे फोटो ॲड केलेले आहेत ते सेम इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सेम फोटो तिथं आहे ते ॲड करून घेतो. जे आपले इमेज सेम आहेत ते सेम मी इमेज आपले ॲड करून घेतो. तर मी सेम इमेज ॲड केलेलं आहे. आता मला काय करायचं आहे बघू शकता, इथं फोटो एका जागी आपल्याला ॲड झाले काही विषय नाही. फक्त हा लास्टला फोटो मी तो जिथं आपला फोटो हे आहेत तिथे मी तर अशा प्रकारे ॲड करत जातो. नंतर ह्याला हे करून घेतो. ओके, तर मी तिथं वर ठेवतो इथं. नंतर आपण याला प्रॉपर सेट करून घेऊया. ओके, तर आता काय करायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं मला आपल्या बरोबर बीटपेस्ट ठेवायचं आहे. इथं मला क्रॉपिंग नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्रॉपिंग भेटेल. क्रॉप थोडाच करायचा आहे, लय नाही, तेवढा थोडा करायचा आहे. केल्यानंतर काय करायचं, क्रॉप केल्यानंतर थोडा फोटोला वरती ढकलायचा आहे. आता इथं देखील यायचं मला काय करायचं, इथं काय क्रॉप करायला लागणार नाही तुम्हाला. विषय पद्धतीने तुमचा फोटो इथे थोडं वर ढकलायला लागणार आहे. ओके, आणि इथं अशा प्रकारे बीटनुसार आहे तर तुम्ही हे करा. मी देखील इथे लास्टपर्यंत हा करून घेतो. ओके, तुम्ही देखील करून घ्या. ओके, आता मी काय केलेलं आहे, माझं इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे आणि VPN देखील कनेक्ट करून घेतलेलं आहे. तुम्हाला VPN कनेक्ट करता यासाठी टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, PDF मशीनमध्ये मिळून जाईल. तो नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर सॉल्व्ह होईल त्यातनं. ओके, आता जसं तुम्हाला इफेक्ट सांगेन तसं तुमच्या फोटोवरती अप्लाय करायचं आहे, म्हणजे कोणता फोटो आपल्याला कोणता इफेक्ट लावायचा आहे हे तुम्हाला समजून जाईल. ओके, तर आता इथे एक नंबरच्या आपण फोटोवरती इथं अशा प्रकारे काय करायचं आहे, इथं ॲड वरती क्लिक करून घ्यायचं इथं. आणि तुम्हाला काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं मला ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं मला थोडा आता इश्यू आलेला आहे. मी आता VPN पुन्हा एकदा कनेक्ट करून घेतो. ओके, तर मी आता 21 आहे ते टर्न ऑन आहे ते मी आपले VPN आहे ते डिसेबल करून घेतलेलं आहे. पुन्हा कनेक्ट करून घेतलेलं आहे. आता बघूया आपले इफेक्ट दिसतात का, बघूया दिसत आहे. कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जस्ट कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट देखील नावे दाखवेन मी. काय अडचण नाही, इथं आता हल्ली थोडं काय अडचण आहे. आता जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर मी आता पहिले इथं फोटोवरती क्लिक करतो, ॲनिमेशनवरती क्लिक करतो, कॉम्बोवरती क्लिक करतो. 3D कार्ड 5 हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती टच करून घ्यायचा आहे, ॲड करून घ्यायचं आहे. सोडल्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ड 2 हा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ओकेवर टच करा. परत ना पुढे या, पुढच्या ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ड 4 ॲड करायचं आहे. मित्रांनो, हाच इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर जसं सांगतो तसं परत यायचं तुम्हाला काय करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. 3D कार्ड 3 ॲड करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं पुढे आहे ते नवीन इफेक्ट आलेला आहे तो आपण टाकायचा आहे. आंबो याच्यावरती इंच ऑप्शनवरती हा कार्ड ओपन हा कुठला तर हा इफेक्ट आहे, हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. लेंथ त्याची वाढवून घ्यायचं आहे. आता काय करायचं तुम्हाला, हा इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये. मी आधी एक्सपोर्टिंग करून घेतलेलं आहे. आता ऑलरेडी मी ते स्किप करून घेतो. स्किप केल्यानंतर काय होईल, आता मी काय ते VPN देखील डिसेबल करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. ओके, आता आपलं काय झालं, CapCutचा आणि VPNचा विषय झालेला आहे. आता आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत. त्याचं नाव आहे आलड मशीन. हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे. मी ओपन करून घेतो आणि काय करायचं आहे, तुम्ही याचा व्हिडिओ बघितला नसेल बघून घ्या, मग तुम्हाला समजून जाईल. ओके, तर बिटमार्क आणि सेक्युरिटी देखील दिला असतील आजच्या याला, ती इम्पोर्टिंग करून घ्यायची आहे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, जस्ट बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. तर मी माझं बिटमार्क आहे तो ओपन करून घेणार आहे. घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला अशा पर रिलिक्स वगैरे दिसतील. ओके, रिलिक्स दिसल्यानंतर काय करायचं आहे, आणि मित्रांनो लाईक आणि कमेंट करा यार, कारण का खूप मेहनत लागते असा व्हिडिओ करायला, रिलिक्स वगैरे. ओके, तर बघू शकता ॲनिमेशन वगैरे लावून दिलं. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी काय करायचं आहे, की तुम्हाला एक याच्यावरती टेक्स्टवरती क्लिक करू, एक टेक्स्ट रेक्टँगल घ्यायचं आहे. आता मी काय करतो, इथे मी आता माझं नाव टाकून घेतो. ओके, तर आता मी माझं तिथं नाव टाकणार आहे. ओके, जे टाकलेलं आहे. परत काय याचं वाईट करून घेतो. वाईट केल्यानंतर इथं काय करायचं, तुम्हाला आजचे फॉन्ट जे आहेत आपले, तर आपले फॉन्ट देखील प्रोव्हाइड केलेले आहे. आजचा फॉन्ट बघू शकता कुठले आहेत. इमोजी PNGचे फॉन्ट आहे. परत तुम्हाला कुठला फॉन्ट दिलेला आहे, तर तुम्हाला हावाला एक फॉन्ट दिलेला आहे. ओके, तर मी हावाला फॉन्ट ॲड करून घेतलेला आहे. ओके, तर बघू शकता इमोजी PNG जे कसा दिसत आहे. ओके, तुम्हाला दिसत नसतील फॉन्ट तर ॲड करून घ्यायचं इथं. ओके, इथं फॉन्ट वगैरे आपल्याला लागणार आहेत. ओके, तर काय करायचं, जस्ट प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये सॉन्ग प्रोव्हाइड केला असणार आहे
ते सॉन्ग तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. ओके, सॉन्ग मी ते ॲड करणार आहे. सॉन्गवरती क्लिक करून करतो, 3 डॉटवरती क्लिक करून ऑडिओ करतो. आता आपल्याला व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. सॉन्ग जे असते खाली बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. तर मी बॅकग्राऊंडला इथं ॲड करून घेतलेलं आहे, बघू शकता प्रॉपरपणे. तर मी प्रॉपरपणे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला इथं यायचं आहे. आता एवढा विषय सोडूया आपण. ओके, एवढा विषय सोडल्यानंतर काय करायचं, इथे यायचं आहे तुम्हाला. प्लसवरती क्लिक बरोबर यायचं आहे 19.12. तिथून तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले इमेज आता इथं प्रोव्हाइड केलं असणार आहे ते तुम्ही इथं इमेज ॲड करून घ्यायचे. तर मी इथं जेवढ्या पण इमेज ॲड केलं तिथं मी इथं लास्टपर्यंत इमेज तिथं मी ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजवरती क्लिक करून अशा प्रकारे खाली घेईन. ओके, तुम्ही देखील अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं आहे. आणि ते 1 नंबरला इथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता जस्ट ट्रेंडला चालू आहे हा म्हणजे व्हिडिओ एक चालू आहे ओके, तर एवढाच ठेवायचा एका बीटमध्ये. खाली इथे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे, इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मी ते खाली देखील ॲड करून घेतो. मी संपूर्ण आहे ते फोटो देखील ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ओके, तर बघू शकता मी इथे कशाप्रकारे प्रॉपरपणे फोटो वगैरे सेट केलेला आहे. ओके, बघा 1:20 आहे ते मी कशाप्रकारे केलेलं आहे. ओके, तर मी अशा प्रकारे केल्यानंतर काय करायचं आहे, जस्ट थोडं झूम करायचं आहे आपल्या व्हिडिओला. इथं बरोबर 1.1 वरून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करू. आता जो तुम्ही चॅपकडवरती व्हिडिओ बनवला आहे ते मी ते ॲड करून घेतो. ओके, जिथे आपण चॅपकडवरती व्हिडिओ बनवला आहे ते ॲड करून घे. आता बघू शकता तुम्हाला कट कुठं मारायचं आहे, थोडं इथं पुढे यायचं आहे आपल्याला. तर बरोबर कुठं मारायचं बघू शकता. ही बीट आपली आहे ती बीट जोवर जात नाही बरोबरच अशा पर्यंत मारायचे. तुम्ही टाळाल मशीनमध्ये घेऊन तुम्ही इथं मारू शकता. बरोबर इथं 2.9 इथं असे करू शकता. आणि तुम्ही इथं सेकंड बीटपाशी वाढवायचं आहे. वाढवल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपली बरोबर बीट ॲडजस्ट होत्या का हे 1:20 नक्की पाहायचं आहे. ओके, तर मी तर काय करतो, याला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. जस्ट आपल्या टेक्स्ट आपण लेयर ॲड केलेला आहे त्या लेयरला आपण ते खाली ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी इथं खाली घेतो आपल्या सॉन्गच्या खाली. ओके, घेतल्यानंतर बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं तुमच्या हिशोबानं. करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. जे बेडमॅन पॅकमध्ये आपला जो 2 इफेक्ट दिला असेल त्याचा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर काय करायचं आहे, जस्ट व्हिडिओमध्ये यायचं आहे. आता मी व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय करतो बघू शकता. आता इथून पुढे बरोबर जेवढे इमेज असतील तेवढे इमेजनी ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मी इथून पुढे जेवढे लास्ट आपले इमेज असतील तेवढे मी सर्व असणे पेस्ट करून घेतो. तुम्ही देखील आहे ते पटापट आहे ते करून घ्यायचं आहे. ओके, इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो 1 नंबरचा इफेक्ट असणार आहे तो आता कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर आता इफेक्टमध्ये आपल्याला यायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. तर मी आहे तिथं आपला बीटमार्क जो असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओके, ओपन केला. पुन्हा तुम्हाला कुठे यायचं आहे, तर तुम्हाला इथं बरोबर तिथं यायचं 19.12 प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मी माझ्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचो. त्यात तुम्हाला दोन्ही प्रकार एका अशा प्रकारे व्हिडिओ दिला असेल, जस्ट 2 मिनिट ह्याचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा 2 मिनिटाचा. आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं एवढं बरोबर आहे. इथे तुम्हाला बिल्डिंग अपासून लाईटरून स्किन निलोड इफेक्ट द्यायचं आहे, निलोड इफेक्ट द्यायचं आहे. इथं निलोड इफेक्ट दिल्यानंतर काय करायचं आहे, याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा. आता हा इफेक्ट कुठंवर पेस्ट करायचा आहे तुम्हाला सांगून देतो. मी इथं पटापट पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, जे आता आपण इथं लास्टला बघू शकता, लास्टला 2 फोटो आहे इथं, म्हणजे 2 ग्रुप आहेत. फक्त त्याला इथं आता जो आपण इफेक्ट इथं ॲड केलेला आहे, ओके, ते 2 मिनिटाचा तो इफेक्ट पेस्ट करायचा नाही, कारण का त्याला दुसरा इफेक्ट आपण इथं जे ॲड करणार आहोत हा 4 सेकंदाचा. ओके, तर तो इथं ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, त्याला उलटा आपण इथं काय करायचं आहे, रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. असे पण 90 करायचं आहे. तर मी 90 केलेलं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यालाच आहे ते बिल्डिंग नापासून लाईटर निलोड द्यायचं आहे. निलोड दिल्यामुळे काय होईल, एकदम आपला व्हिडिओ ॲट्रॅक्टिव्ह दिसून जाईल. पुन्हा इथं आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता. इथे देखील थोडा एक्स्ट्रा आपण कट करून घेऊया. कट केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण जो इफेक्ट आपण आता कॉपी केलेला आहे 1 नंबरचा इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, टेक्स्ट लेअरला जेवढे आपले टेक्स्ट लेअर असतील तर सर्वांना मी पेस्ट करून घ्यायचं. तुम्ही देखील आहे ते करून घ्या. व्हिडिओ झाला आहे मित्रांनो कंप्लीट एक्सप्लोरवरती क्लिक करून घ्यायचा. 1080p हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तू पण बघितलं ते बघत राहा. तो पण प्रेडिटर बनतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.